मात्राचा परम धर्म कोणता असं तुम्ही विचारताना, तर प्राणी मात्राचा परम धर्म आहे भगवंताच्या चरणावर प्रीती जडणं, प्रेम जडणं. हा मानवा करता त्याचा परम धर्म आहे. आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची निष्काम भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. त्या भक्तीमध्ये निष्कामता असली पाहिजे, निर्लोभता असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अशी भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि भगवंतावर प्रेम, भगवंतावर भक्ती करत असताना स्वाभाविक भक्ती असली पाहिजे महाराज. अवडंबर नसावं, दिखावी नसावी. महाराज सांगतात बघा, आई कुठे जरी गेली तरी महाराज तिचं चित्त जसं लेकराकडे आकर्षित असतं. जिथं बाळ असेल त्या ठिकाणी महाराज त्या बाळाचं चिंतन ती करत असते. आई फक्त एक विचार करते, माझं बाळ कुठं आहे. 24 तासामध्ये तिला सांगावं लागत नाही तुझ्या मुलाचं स्मरण कर. ती ज्या कामात असेल ते काम करता 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 आपल्या मुलाचं ध्यान तिच्या अंतःकरणामध्ये चालू असतं. बघा, माता माऊली जेव्हा घरातल्या काम करत असतात, ते काम तुम्ही करता महाराज शरीराने, पण सगळं चित्त कुठं असतं सांगा मला. सांगतायत की आईचं मुलावर जसं प्रेम स्वाभाविक असतं महाराज, त्या ठिकाणी तिला सांगावं लागत नाही तुझ्या मुलावर तू प्रेम कर. पण ती माता माऊली आपल्या लेकरावर मनापासून जसं प्रेम करते, कुठल्याही प्रकारचं लोभ अंतःकरणामध्ये नाही, समर्पण होऊन महाराज आपल्या मुलाकरता ती प्रेम करत असते. खूप प्रेम करते महाराज. त्या पद्धतीने आपण भगवंताच्या चरणावर आपलं प्रेम राहिलं पाहिजे. कोणीतरी सांगितलं म्हणून भक्ती करू नका सज्जनो, अंतःकरणापासून ती भक्ती निर्माण झाली पाहिजे. एखादी मुलगी महाराज एखाद्या मुलावर जेव्हा प्रेम करते आणि तो जसा दूर देशाला गेल्यानंतर महाराज ती सातत्याने त्याचं स्मरण करते, तिला सांगावं लागत नाही की त्या प्रियकराचं तू ध्यान कर. ध्यानी मनी महाराज तिच्या फक्त तोच व्यक्ती बसलेला असतो, अन्याचा विचार ती कधी करत नाही. स्वाभाविक प्रेम तिच्यामध्ये निर्माण पाहिजे. प्रेम असावं भगवंतावर मीराबाई सारखं सज्जन. घरामध्ये भक्ती करत असताना कोणी मला बोलणार आहे, कोणी रागवणार आहे, याचा कदापि महाराज मीराबाईने कधी विचार केला नाही. अनेक लोकांनी निंदा केली, अनेक लोक हसू लागले, पण मीराबाईने आपली भक्ती सोडली नाही.
याला प्रेम म्हणतात. आणि मीराबाई महाराज आनंदाने आपल्या भगवंताचं स्मरण करते. दुनिया क्या जाने मैं तो तेरी हो गई ईशा दुनिया क्या जाने मैं तो तेरी हो गई ईशा दुनिया मैं तो तेरी हो गई ईशा दुनिया मैं तो तेरी हो गई ईशा दुनिया क्या जाने
दुनिया क्या जाने तेरी हो गई शान दुनिया क्या जाने कोई क्या जाने क्या जाने कोई क्या जाने मैं रटूं तुम्हारा नाम हे श्यामा मैं रटूं तुम्हारा नाम दुनिया क्या मीराबाईच्या जीवनामध्ये भक्ती अशी भगवंताची केली की महाराज या समाजाने काहीही बोलू द्या, मीराबाईला या जगाशी काही पडलं नाही. माझ्या जीवनामध्ये एक भगवान परमात्मा आहे, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. माझ्या जीवनामध्ये फक्त भगवान परमात्मा आहे आणि त्याची भक्ती मी करणार आहे. जगाने काही बोलू द्या सज्जनो, तुम्ही कसंही जरी वागलात तरी तुम्हाला समाज नाव ठेवणार आहे. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. परमार्थ करत असताना सज्जनो लोक काही बोलतात याच्याकडे लक्ष देऊ नका. परमार्थ करत असताना जर लोक तुम्हाला हसत असतील तर एक लक्षात घ्या, आपला प्रवास योग्य दिशेने चाललाय, आपण योग्य रस्त्यावर आहे एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मीराबाईची लोकांनी निंदा केली सज्जनो, लोक हसायला लागली. घरातल्या लोकांनी सुद्धा महाराज सांगितलं, मीरा हे सगळं बंद कर. कशा करता हे सगळं करते तू, कशा करता करते. पण मीराबाईने महाराज भक्ती नाही सोडली, माझ्या भगवंताला माझ्या गोपाळाला नाही सोडलं. प्रत्यक्ष विषाचा प्याला सुद्धा हातामध्ये दिला. मीराबाईने विषाचा प्याला जवळ केला पण भगवंताची भक्ती नाही सोडली. कोरोनाच्या काळामध्ये महाराज किती माणसं गेली नाही का. एखादा आजार झाला की डॉक्टर सांगतो काढून टाका, सहज काढतो. भक्तीमध्ये दृढता असली पाहिजे, निश्चय असला पाहिजे. प्राण गेला तरी चालेल पण भगवंताचं भजन, परमात्म्याच्यावर असलेली प्रीती नाही सोडणार. याला प्रेम म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आई मुलावर करते, प्रेयसी प्रियकरावर करते, आणि माझ्या मीराबाईने भगवंतावर केलेलं हे प्रेम आहे. माणसाच्या जीवनातला परमधर्म हाच असला पाहिजे की परमात्म्याची भक्ती त्याच्या जीवनामध्ये घडावी, भगवान परमात्म्याच्या चरणाला प्रीती जडावी. महाराज हाच त्याच्याकरता परमधर्म आहे, हाच त्याच्याकरता परमधर्म आहे.